कालच आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी पण देखील त्या भव्य मेळाव्याला भव्य आंदोलनाला एका प्रकारे पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आणि त्यांनी साथ घातली आणि अप्रत्यक्ष सरकारलाही देखील सांगण्याचं काम केलं की या बाबतीतली लगेच तातडीने कारवाई करणं गरजेचं आहे। विधान परिषदेमध्ये पण गेल्या 2 दिवसापासून या विषयावरती सर्व पक्षातले आमदारांनी पण यातून मार्ग काढण्याची भूमिका करा। 14 तारखेला म्हणजे आज त्यांचा राज्यव्यापी संप होणार आहे, त्या अगोदर त्यांची तातडीची भेट घेतली पाहिजे, त्यांचं समाधान केलं पाहिजे। परंतु दुर्दैवाने हे सरकार हे शासन कुठच्याही प्रकारे त्याचे कुठच्याही संवेदनशीलता न ठेवता एका प्रकारे त्यांच्या या मागणीला वेगळी दिशा दाखवण्याचं काम करतात। म्हणून आज लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले आणि मी आज दाव्याने सांगतो की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लगेच काहीतरी एक फॉर्म्युला पुढे ठेवण्याचं काम केलं जाईल, कारण त्यांच्या शिष्टमंडळांबरोबर पण आदरणीय पक्षप्रमुख आणि आम्ही सर्व आमदारांनी भेट घेतली, पूर्ण विषय समजून घेतलं। सरकार वेगवेगळ्या योजना आणून वेगवेगळी भूमिका मांडून काहीतरी दिशाहीन करण्याचं काम करतं आणि मूळ जो पेन्शन आहे त्याला बगल देण्याची भूमिका ही घेतली जाते आणि हे आज स्पष्ट झालेलं आहे। नाही तर आज राज्यव्यापी आंदोलन करायची गरज नाही। एवढे हजारो लाखोच्या संख्येने लोक नागपूरला येतात आणि साधा तुम्ही त्याची दखल घेत नाही, त्यांचं समाधान करत नाही, त्यांना तो विश्वास दिला जात नाही आणि म्हणूनच आज दुर्दैवाने हे झालेलं आहे। जी पूर्ण नैतिक जबाबदारी ही शासनाची आहे। कालच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री थेट उद्धव ठाकरेंवर बोलले की मी पळून जाणारा नाहीये, मी दिलेला शब्द पाळतो, त्यामुळे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये देईल। 2.5 वर्ष जे मुख्यमंत्री होते त्यांनी तुमचा मागण्या मान्य केल्या नाहीत तरी तुम्हाला संप करावा लागला, त्यांनी तरी आता बोलू नये। एवढं तीव्र कधीही भूमिका पेन्शनधारकांनी त्या काळामध्ये घेतली गेली नव्हती। आपल्याला सर्वांनाच आठवत असेल की 2 वर्ष कोविडचा ची महामारीमध्ये सर्व प्रश्न ह्याला कुठच्याही प्रकारे मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून सहनशीलतेने आपण तो मार्ग काढण्याची भूमिका आपण घेत होतो आणि हा विश्वास त्यांच्या मनामध्ये होता, म्हणूनच ते केलं नाही। तुम्ही एवढे जर तुम्ही सांगितलं किंवा राज्याचे मुख्यमंत्री आवाहन करून पण जर हे संप होत असेल म्हणजे तुमच्याबद्दलची विश्वासार्थी काय हे त्या तमाम कामगारांना आणि कर्मचाऱ्यांनाच विचारलं पाहिजे। रुबी क्लिनिकच्या बाबतीत आज विधान भवन परिसरात बॅनर लागलेले आहेत की याचा नेमका छडा लागणार का, आरोपींना शिक्षा होणार का, असे प्रश्न विचारलेत आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना। कालच या बाबतीतली पण देखील दखल विधान परिषदेमध्ये आम्ही घेण्याचं काम केलं आणि आम्ही हे वारंवार सांगतोय, मग तो ललित पाटील प्रकरण असू दे किंवा याही प्रकरणामध्ये मूळ जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये जात नाही आणि मुख्य आरोपी आणि त्यातली वस्तुस्थिती लोकांपर्यंत येत नाही तोपर्यंत सरकार ही काहीच कारवाई करत नाही। हा जो आमचा ठपका हा कुठेतरी सिद्ध होताना पाहायला मिळतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।